नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 29 जुलै आणि आदिवासी विकास विभाग चौकीदार पदासाठी झालेल्या पहिल्या शिफ्टचे काही प्रश्न आधीच्या भागामध्ये आपण बघितलेले होते. आजच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या भागामध्ये जे काही प्रश्न राहिलेले होते ते विचारलेले आपण बघणार आहोत आणि सोबतच उत्तर देखील बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्व शिफ्टचे प्रश्न आपण अशाच प्रकारचे बघणार आहोत. त्याच्यामुळे अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा इथे तुम्हाला बघायला भेटतील. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या अगोदर महत्त्वाची छोटीशी माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड पदभरतीसाठी सर्वात बेस्ट पुस्तक स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकामध्ये विशेष म्हणजे आदिवासी विकास विभाग चौकीदार पदाच्या सरावासाठी 38 प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. महत्त्वाचे प्रश्न आहे आणि विशेष म्हणजे आदिवासी विकास विभाग आणि शासकीय आश्रमशाळा यांच्याविषयी महत्त्वाचे विशेष 350 तांत्रिक प्रश्न ऍड करण्यात आलेले आहे. या पुस्तकाचा तुम्हाला 100% फायदा होईल. फक्त या ठिकाणी आदिवासी विकास विभाग चौकीदार पदासाठी नाही तर येणाऱ्या अनेक गट ड च्या स्पर्धा परीक्षांसाठी या पुस्तकाचा तुम्हाला फायदा होईल. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून Amazon, फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता किंवा ऑफलाईन दुकानातून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला हे घ्यायचे असेल तर या नंबरवरती खाली कॉन्टॅक्ट करून घर बसल्या तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकतात. नक्की फायदा होईल या पुस्तकाचा. ठीक आहे. आता जो मेन टॉपिक आहे तो आपण इथे बघणार आहोत. या ठिकाणी काही प्रश्न विद्यार्थ्यांच्या मागील व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले नव्हते, विद्यार्थ्यांच्या लक्षात नव्हत्या, परंतु नवीन विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत ते प्रश्न इथे बघू शकतात. काय आहे? संथाळी संथाळी भाषा संविधानाच्या 8व्या अनुसूचित कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? संथाळी भाषा संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेली आहे? तर 92व्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि ही घटना दुरुस्ती 2003 ला झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न देखील तुमच्या लक्षात विद्यार्थ्यांच्या लक्षात नसेल, परंतु एका विद्यार्थ्याने पाठवला. श्री विठ्ठल एक महासमन्वय या प्रसिद्ध संशोधन ग्रंथाचे लेखक कोण आहेत? लेखक कोण आहे? तर बघू शकता रा ची ढेरे, त्याला त्या ठिकाणी फुल फॉर्म रामचंद्र चिंतामण ढेरे असं या पुस्तकांच्या लेखकाचं नाव आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ओझोन थर वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो? एकदम सोप्या लेवलचा प्रश्न. समताप मंडळ बघू शकतो याच्यामध्ये आढळतो. नेक्स्ट प्रश्न सोप्या लेवलचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कधी झाली? प्रत्येक स्पर्धा परीक्षेला रिपीट होणारा हा प्रश्न आहे. आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 मध्ये झालेली आहे मुंबई येथे. नेक्स्ट प्रश्न, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहे? सर्वात सोपा प्रश्न आजच्या पेपर मधील हा असणार आहे. काय आहे? तर श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर साने गुरुजी, त्यांना या ठिकाणी पांडुरंग सदाशिव साने असं देखील म्हटलं जातं किंवा त्यांचं ते नाव आहे. ठीक आहे, पूर्ण नाव ते आहे. नेक्स्ट, गायत्री मंत्र हा कोणत्या वेदातून घेतलेला आहे? तर ऋग्वेदामध्ये आहे गायत्री मंत्र. ठीक आहे. नेक्स्ट आहे, इथं जर बघितलं तर नेक्स्ट आहे, अर्धचंद्र असणे म्हणजे काय? असा प्रश्न विचारला होता किंवा ही म्हण वाक्प्रचार असणार आहे, परंतु असा विद्यार्थ्यांच्या पर्याय लक्षात राहत नाही. परंतु अर्धचंद्र म्हणजे काय? तर हे दोन्ही हात कमरेवर ठेवून कोपर बाहेर काढून या ठिकाणी उभे राहणे, त्याला या ठिकाणी अर्धचंद्र म्हणतात किंवा कव्यतेतील एक स्थिती. परंतु याचं हे उत्तर नसणार आहे, तिथे वेगळेच पर्याय असणार आहेत. ठीक आहे, अर्धचंद्र असणे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मनात खदखद असणे म्हणजे काय? म्हणीचा अर्थ, तर मनात राग असणे किंवा मनामध्ये शंका असणे. ठीक आहे, शक असणे, शंका असणे, मनात खदखद म्हणजे या ठिकाणी अजून ते पूर्ण या ठिकाणी आपल्या मन स्थिर नसणे. सल किंवा दुःख दडपून ठेवणे असा देखील अर्थ होतो. या ठिकाणी नेक्स्ट प्रश्न बघू शकता, नौदल फेब्रुवारी 2026 चा प्रमुख कार्यक्रम कोठे पार पडला? कोठे पार पडला? तर उत्तर विशाखापट्टणम येथे पार पडला आणि विशाखापट्टणम हे शहर आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता, इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू. ठीक आहे. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर इको साऊंडर हे वापरतात. ठीक आहे. ध्वनींच्या अल्ट्रासॉनिक नुसार लहरी मोजल्या जातात लहरींच्या सहाय्याने. ठीक आहे. विटॅमिन B12 चे रासायनिक नाव काय आहे? तर कोबालामिन असे नाव आहे. सर्वाधिक सीमा असलेले राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश हे राज्य आहे. पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द पुण्य, पावन आणि शुद्ध असे आहे. आता इथे पुढील प्रश्न,
पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? गिरी, डोंगर, शैल, नग असं या ठिकाणी अनेक शब्द आहे. समानार्थी शब्द कोणता प्रश्न कोणता पर्याय तिथे दिलेला होता सांगता येत नाही. या ठिकाणी हा प्रश्न खूप विद्यार्थ्यांना या ठिकाणी डिस्टर्ब करणारा होता. एडीएसएल एडीएसएल चे पूर्ण रूप म्हणजे लॉंग फॉर्म काय होता? तर बघू शकता असेमॅट्रिक डिजिटल सायबर लाईन असा या ठिकाणी याचा फुल फॉर्म होता. कादंबरी हा कशाचा कोणाचा प्रकार आहे? हा एक गद्य साहित्याचा प्रकार आहे कादंबरी. ठीक आहे. नेक्स्ट बुलंद दरवाजा कोणी बांधला? तर सम्राट अकबर यांनी बांधलेला आहे. नेक्स्ट वाघाच्या पिल्लांना मराठीत काय म्हणतात? बछडे किंवा छावे म्हणतात. बुलंद दरवाजा आपण बघितला हा प्रश्न. सध्या 2026 पर्यंत लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ओम बिर्ला हे आहेत, तुम्हाला सर्वांना माहित आहे. अशा प्रकारचे हे प्रश्न विचारले होते. पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण प्रश्न बघणार आहोत. सेकंड शिफ्ट मध्ये विचारलेले सर्व प्रश्न बघणार आहोत. तुम्ही देखील पेपर दिला असेल. तुम्ही देखील पेपर दिल्याच्या नंतर 9403 बघू शकता 16 9403 16 98 16 या नंबरवरती तुम्ही प्रश्न पाठवायचे आहेत. तुम्ही सेकंड शिफ्टचा पेपर दिल्याच्या नंतर. ठीक आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.